नमस्कार, न्यूज टेक मराठीमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बदलापूर शहरातील करदाते सध्या त्रस्त झालेले आहेत। या मागचं काय कारण आहे तर यंदा कर पावती जी आहे, टॅक्स बिल जे आहे ते घरोघरी बऱ्यापैकी पोहोचलेले आहेत आणि हे पोहोचल्यानंतर सध्या आपण बघत असाल तर जी शास्ती मागील वर्षी माफ करण्यात आली होती 50%, ती शास्ती 50% भरून सुद्धा यंदाच्या बिलामध्ये ती ऍड होऊन आलेली आहे। त्यामुळे आता नेमका कर भरायचा किती असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी करदात्यांना पडलेला आहे। नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे? शिवसेना पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षाचा शहर प्रमुख आपल्यासोबत असणार आहेत। आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। ते काय सांगाल एकंदरीत, म्हणजे अशी अनेक तक्रारी तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, काय सांगाल? दक्षताची तांबे असतील, काय सांगाल? ही जी बिलं आली आहेत, टॅक्स पावतीची जी बिलं आली आहेत, आत्ताची जी नवीन बिलं जनरेट झालेली आहेत, लोकांनी जी त्यांची थकबाकी होती ती पूर्ण भरलेली आहे, शास्ती सहित भरलेली आहेत आणि तरी सुद्धा ती शास्ती पुन्हा ऍड होऊन आलेली आहे त्या बिलांमध्ये। आता लोकांचा असा संभ्रम झालाय की आम्ही जर का बिलं भरलेली आहेत तर आम्हाला पुन्हा ही एवढी बिलं कशी काय आली आहेत, एवढी प्रॉपर्टी टॅक्स कसा काय? जर का आम्ही शास्ती भरलेली आहे, आमची पूर्ण बिलं म्हणजे जी बिलं होती ती पण पूर्ण केलेली आहेत, तर मग ही एवढी बिलं कशी काय आणि आम्ही भरायची कशी काय? तर लोकांमध्ये असा भरपूर संभ्रम झालेला आहे आणि ज्यावेळी लोक इथे येत आहेत त्यावेळी अक्षरशः पालिकेतून असं सांगितलं जात आहे की याच्यात आमचा प्रिंटिंग मिस्टेक झालेला आहे। अरे प्रिंटिंग मिस्टेक कसं काय होऊ शकतं? हे बिल आहे आणि ते पण टॅक्स पावतीचं बिल आहे। आणि उदाहरण दाखवा एक उदाहरण आहे। आता हे गेल्या वर्षी हा टॅक्स पूर्णपणे भरलेला आहे, सगळे शास्ती सकट जेवढी शास्ती लागली ती पण भरलेली आहे। थकबाकी रक्कम 0, डेट घ्या जानेवारी 2026 मध्ये। आणि ही नवीन जनरेटेड बिल आहेत आता त्याच्यामध्ये शास्ती 2216 आणि एवढी पूर्ण थकबाकी दाखवली। मागील पूर्ण नील असताना यावेळेस थकबाकी ऍड करून दाखवलेली आहे। म्हणजे नक्की कारभार चालू तरी काय आहे? म्हणजे मागच्या वर्षी नील दाखवली, या वर्षी थकबाकी म्हणजे बाकी आहे असं दाखवलं। ज्यांची टॅक्स पावती आहे ते आपल्यासोबत असणार आहेत करदाते, आपण त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेणार आहोत। नेमकं काय गोंधळ झालेला आहे तुमच्याकडे? गोंधळ असा झालेला आहे की गेल्या वर्षी माझी जे काही पेंडन्सी होती ती मी पूर्ण क्लिअर केली अमाऊंट, तरी सुद्धा त्या लोकांनी या वर्षी आम्हाला इथे थकबाकी जी ऍड करून दिली 2216, तर ते मी जाब विचारला जेव्हा वरती आलो तिथे तर ती लोक बोलतात आमच्याकडून प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे। आता लोकांनी कामधंदे सोडून फक्त यांच्या मागे फिरायचं का? आता तुम्ही ऑफिसला आज सुट्टी करून आम्ही इथे उभे आहोत का? तर यांच्या प्रिंटिंग मिस्टेक मुळे आम्ही इथे उभे आहोत आणि आम्ही वरती गेल्यानंतर आम्हाला बोलतात 3000 रुपये भरायचे, तर आमच्याकडून चुकी झाली। असे बरेचसे लोक माझ्यासमोर तिथे होते, पण अधिकारी आता घरीच गेलेत, त्यांच्याकडे पैसे भरायचे। अर्थात आता या अधिकाऱ्यांना ही चूक लक्षात, या करदात्यांना ही चूक लक्षात आली आहे म्हणून ठीक आहे, परंतु आपण बघत असाल तर आता सध्याच्या घडीला ही जी चूक आहे, म्हणजे समजा एखादा ज्येष्ठ नागरिक असेल त्यांच्या लक्षात येणार नाही, किंवा जे ऑनलाईन भरणारे आहेत त्यांच्या लक्षात नाही, त्यांच्याकडून ते पूर्ण भरली जाऊ शकते। काय सांगाल या सगळ्या? आता आपण ह्या गोष्टीची मागणी केली आहे की मालमत्ता कर बिलांमध्ये शास्ती रक्कम आकारण्यासंदर्भातील संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी। बिल निर्मिती प्रक्रियेमध्ये झालेल्या तांत्रिक अथवा प्रशासकीय त्रुटींची तपासणी करण्यात यावी। ज्या ग्राहकांना चुकीची शास्ती रक्कम आकारण्यात आली आहे त्यांना तात्काळ दिलासा देऊन संबंधित रक्कम माफ अथवा परत करण्यात यावी। भविष्यात अशा प्रकारची गडबड होऊ नये यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी। चौकशी अहवाल सार्वजनिक करून नागरिकांना पारदर्शक माहिती देण्यात यावी। या सर्व गोष्टींची आपण आता पालिका आणि मुख्याधिकारी दोघांकडे मागणी केलेली आहे। ओके, अर्थात एक आवाहन काय असणार आहे तुमचं? नाही, आव्हान आहे प्रत्येकाने टॅक्स भरायच्या ते आता आपली बिलं चेक करून घ्या। ज्यांनी भरले नसतील त्यांचं ठीक आहे, पण ज्यांनी पूर्णपणे अमाऊंट भरल्या, शास्ती माफ असताना सगळ्या काही त्या अभय योजनेचा फायदा घेतला किंवा प्रत्येकाने टॅक्स भरलेला आहे तरी सुद्धा ही गल्लत झालेली आहे। प्रथम आपला पूर्ण टॅक्स बघून घ्या। काही शंका असल्यास शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाशी संपर्क साधा, आम्ही तिकडे असो। अर्थात आपण बघत असाल तर प्रिंटिंग मिस्टेकमुळे एकंदरीत नागरिकांमध्ये आता संभ्रम निर्माण झालेला आहे। त्यांना नोकरीला सुट्टी घ्यावी लागते, कामाला सुट्टी घ्यावी लागते आणि इथे चकरा माराव्या लागतात आणि हा मनस्ताप जो आहे तो या करदात्यांना आता सहन करावा लागतोय नगर परिषदेच्या प्रिंटिंग मिस्टेकमुळे। खरं तर ते शिकलेले अधिकारी आहेत सगळे आणि शिक्षण घेतल्यानंतर
सरकारी या क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून असताना ही एवढी मोठी प्रिंटिंग मिस्टेक होणं म्हणजे नागरिकांच्या खिशावरती हा प्रश्न जो आहे तो येताना पाहायला मिळतो. यामागचं कारण म्हणजे अर्थात त्यांना भुर्दंड जो आहे, जर त्यांना ही जी काही गल्लत झाली नगर परिषदेकडून ती जर लक्षात नाही आली तर त्यांना जो भुर्दंड जो आहे तो या ठिकाणी बसणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाच्या शहर प्रमुख जे आहेत दक्षदाजी तांबे यांनी सुद्धा आता नगर परिषदेला निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे या ठिकाणी शहर प्रमुख आहेत आपल्यासोबत ग्राहक संरक्षण कक्षाचे, आणि त्यांच्या माध्यमातून हे निवेदन जे आहे ते आता या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता नगर परिषदेने खरं तर यावरती प्रिंटिंग मिस्टेक किंवा अद्यापही अनेक बिलं जी गेली नसतील किंवा येणारे जे करदाते आहेत किंवा जे ऑनलाईन भरणार आहेत त्यांच्यापर्यंत जनजागृती करणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारची जनजागृती त्यांच्यापर्यंत करण्यात आलेली नाहीये. जर ही मिस्टेक झाली आहे तर ते त्यांनी आधी सांगणं अपेक्षित होतं, त्यांच्या साईटवरती सांगणं, त्यांच्या पेजवरती किंवा त्यांच्या सोशल मीडियावरून सांगणं गरजेचं होतं, परंतु तशी कोणतीही माहिती नगर परिषदेनं दिलेली नाहीये. त्यामुळे आता या संदर्भातली जी माहिती आहे ती खरं तर करदात्यांपर्यंत पोहोचणं आता अपेक्षित आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.